नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती पोकळे निचत. तर लग्न झालेल्या म्हणजेच एका विवाहित स्त्रीचं आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत असते. तर तिला माहेरही तेवढंच प्रिय असतं आणि सासरही तेवढंच प्रिय असतं. बट आपण सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे माहेरी तेवढं लक्ष देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्यालाही थोडं गिल्टी फील होत असतं. बट तरी ते आनंदाने करावंच लागणार. तर हे एखाद्या समीकरणाची उकल काढण्यासारखं आहे. सपोज जर तुम्हाला जास्त राग येत असेल किंवा टेम्पर आपला कधी-कधी हाय होत असेल, तर आपल्या घरी आपले सासू-सासरे असतात आणि आई-वडीलही असतात. तर एक जी गोष्ट आहे ती म्हणजे आई बरोबर सासूबाई मीन्स एक्स इज इक्वल टू वाय, राईट? आणि वाय बरोबर झेड मीन्स बाबा बरोबर सासरी बुवा. ओके. तर इतकं जर ध्यानात ठेवलं तर आपला जो टेम्पर आहे तो हळूहळू कमी होईल आणि आपल्यालाही असं वाटेल की आपले आईवडील लग्ना अगोदर आपल्याला बोलत होतेच, तर आपण ते ऐकून घेत होतो, बरोबर? तर आता आपली जी सासू-सासरे आहे ते पण ओल्ड एज होत आहेत, तर ते आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगत आहेत. हे आपण ध्यानात ठेवायला हवं आणि त्याप्रमाणे आपण स्वतःमध्येही थोडे बदल करून घ्यायला हवेत. म्हणजे ते पण हॅपी राहतील आणि आपण पण हॅपी राहू आणि त्याच्यामुळे घरचं जे वातावरण आहे ते अगदी आनंदी राहील. अशा प्रकारचं आपण परिस्थिती क्रिएट करायची अँड डोंट टू बी मोर हायपर. ओके. सो लेट्स एन्जॉय द लाईफ. थँक यू.